हॅलो गाईज, सो लेट्स गो. आज आम्ही कुठे चाललो आहे ते तुम्हाला कळेलच. सो चला आमच्याबरोबर, आम्ही कुठे चाललो आहे ते तुम्हाला दाखवतो. अंशा, कुठे चाललीस तू? कुठे चालली? स्वामी आजींकडे. सो येस, आम्ही चाललो आहोत स्वामींकडे. ॲक्च्युली आज गुरुवार पण आहे आणि आज स्पेशल म्हणजे गुरुपौर्णिमा पण आहे. तर तुम्हाला माहितीच आहे, आम्ही दर गुरुवारी मठात जातो. सो येस, आम्ही आलो आहे स्वामी कट्टा इथे, चिंचपोकळीलाच आहे. खूप लाईन होती आणि गुरुपौर्णिमा म्हणून त्यांनी असं छान सजवलेलं, खूप छान सजवलेलं आहे इथे गुरुपौर्णिमेनिमित्त. आणि माझे स्वामी पण खूप छान दिसत होते आज. तर इथे दर गुरुवारी भजन असतं, तसं यावेळी पण होतं आणि खूप छान मंदिर असं सजवलेलं तुम्ही बघतच असाल. गुरुपौर्णिमेनिमित्त किती छान सजवलं आहे. मस्त फुग्यांचं डेकोरेशन, फुलांचं डेकोरेशन खूप छान असतं. इथे स्वांशा पेटीत पैसे टाकत होती आणि फायनली आमचं दर्शन झालं. कारण लाईन होती म्हणून लेट झालं. आणि मी बोलली ना, माझे स्वामी आज खूप छान दिसत होते. सो येस, खूप छान दिसत होते. सो असं सजवलेलं मठ तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल. आणि आम्ही दर्शन करून चाललो आहोत आता करी रोडच्या देवळात. तिथे पण छान डेकोरेशन केलेलं आषाढी एकादशीचं, तर ते मला पाहायचं होतं म्हणून आम्ही तिथेही गेलेलो. सो लेट्स गो. सो आम्ही इथे करी रोडच्या मठात आलेलो. तिथे सुंदर असं आषाढी एकादशीच्या निमित्त असं डेकोरेशन केलेलं म्हणून ते पाहायला आलेलो. तिथे पण खूप लाईन होती गुरुपौर्णिमेनिमित्त. आणि माझे स्वामी किती छान दिसत आहेत. खूप छान डेकोरेशन केलेलं, पण खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला प्रॉपर व्हिडिओ नाही मिळाले. पण खरंच छान वाटत होतं डेकोरेशन इकडचं पण. आणि विठ्ठलाची मूर्ती ठेवलेली, पूजा केलेली. तर तुम्ही इथे बघतच असाल किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं. आणि येस, तर आज खूप छान दर्शन झालं माझ्या स्वामींचं. आम्ही दोन्ही मठात गेलो. ॲक्च्युली आम्ही उशिरा निघालेलो आज, कारण की गुरुपौर्णिमेनिमित्त गर्दी असणार म्हणून. आता आम्ही चाललो आहोत परत घरी. सो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा आणि बाय बाय.